अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये सेना आणि मनसेचे पदाधिकारी स्थानबद्ध झालेत। ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, मनसेचे तालुका प्रमुख अनिल गायकवाड आणि आणखी एकाला पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलंय। नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन केलं होतं। नंतर नगर स्थानिक गुन्हे शाखेनं त्याच्या पथकानं या तिघांनाही ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय कोपरगावमध्ये ठाकरे सेना आणि मनसे यांचे पदाधिकारी यांना स्थानबद्ध केलंय। या ठिकाणी बैठक होणार होती आणि आता नगर मनमाड महामार्गासाठी आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाचा मुद्दाच ऐरणीवर आला। कोपरगावमध्ये सेना आणि मनसेचे पदाधिकारी आता स्थानबद्ध झाल्याचं कळतंय। कोपरगावमधली ही घटना आहे। आपल्यासोबत सचिन बनसोडे जोडले गेलेले आहेत। सचिन बनसोडे, आपण पाहतोय कोपरगावमध्ये ठाकरे सेना आणि मनसेचे पदाधिकारी स्थानबद्ध केलेत, अधिक माहिती काय द्याल? निश्चित बघितलं तर अमित शहा यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा आहे आणि काल रात्री ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। तर कोपरगावात देखील त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून या ठिकाणी सेना मनसेचे जे पदाधिकारी आहेत आणि त्यांना स्थानबद्ध केलेले आहेत। सध्या त्यांना कोपरगाव पोलीस ठाण्यात त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। खरं तर नगर मनमाड महामार्गाची जी दुरावस्था आहे, या दुरावस्थेवरून या पदाधिकाऱ्यांनी काही आंदोलन केलं होतं आणि केंद्र आणि राज्य सरकारवर मोठी टीका केली होती। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुठल्याही प्रकारे अनुचित काही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हे कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। संजय राऊतांनी देखील या संदर्भात ट्विट करत आता सरकारवरती टीका केलेली आहे। त्यामुळे आता या घटनेचे काय? नक्कीच सचिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।